हाय नमस्कार। आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण ओरिओ मोदक बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। हे ओरिओ बिस्किट, दूध, डेसिकेटेड खोबरं, ड्राय फ्रूट्स बारीक कट करून घेतलेत आणि साजूक तूप। चला तर आपण सुरू करूया बनवायला। ओरिओ मोदक बिस्किट हे असे काढून घेऊन यातली क्रीम बाजूला काढायची। सगळे असेच करून घेऊया बिस्किट आपण। तर हे पहा बिस्किट वेगळे करून घेतलेत आणि क्रीम वेगळी करून घेतली। आता मिक्सरला लावून घेऊया बिस्किट। हे पहा अशी पूड करून घ्यायची बारीक मिक्सरला लावून। तर आज आपण गॅस न ऑन करता मोदक बनवणार आहोत, ओरिओचे मोदक। तर यामध्ये आपण थोडं थोडं दूध टाकून याचा गोळा करून तयार करून घेऊया। पहा घ्यायचं गोळा आणि त्यावर थोडं तूप घालून पुन्हा एकदा त्याला मळायचं। हे पहा असं। आता हा गोळा मळण्यासाठी आपल्याला 4 चमचे दूध आणि अर्धा चमचा साजूक तूप एवढंच लागले। आता हे बाजूला करूया आपण। आता ही क्रीम घेतली बिस्किटाच्या आतली, त्यामध्ये आपण आता डेसिकेटेड खोबरं 2 चमचे टाकले, छोटे चम्मच आहे, आणि ड्राय फ्रूट्स आणि यालाही मिक्स करून घेऊया क्रीमला बिस्किटाच्या। यामध्ये दूध नाही टाकायचं कारण ती ओळीच असते क्रीम। हे पहा हा मोदकाचा साचा घेतलाय, त्याला आपण आता तूप लावून घेऊया आतून। हातानेच लावून घेते मी, तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावून घ्या। सगळीकडे लावून घ्या असं तूप। बंद करा आणि याचा गोळा घ्यायचा। हे पहा प्रेस करायचं सगळीकडे। हे पहा किती छान मोदक झालाय। इतरही मोदक आपण असेच करून घेऊया ओरिओचे। हे पहा आपले ओरिओचे मोदक रेडी आहेत। त्यातला आपण एक कट करून ठेवलं इथे। तर हे पहा कसं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि चवीला तर खूपच टेस्टी लागतात हे ओरिओचे मोदक। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं। आता सणासुदीच्या दिवसात तुम्ही करून पहा हे मोदक, खूपच छान चवीला लागतात। तर कशी वाटली आपली ओरिओची मोदकची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।